आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मॅम दिस वे. मे आय कम इन मॅम? मॅम अर्पिता जहागीरदार. गुड मॉर्निंग मॅम. प्लीज सिट. वेळेवर आलीस? हो, खरं तर माझ्यामुळे कुणाचाही वेळ वाया जाऊ नये याची मी नेहमीच काळजी घेते. इम्प्रेसिव्ह. गोल्ड मेडल मिळाल्यानंतर बऱ्याच कंपन्यांकडून तुला जॉब ऑफर झाली असेल ना? नाही, ही पहिलीच ऑफर आहे. वंडरफुल. अर्पिता. हो, अर्पिता जहागीरदार. हा, आमच्या कंपनीमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू झाले आणि मी तुला प्रोजेक्ट हेड म्हणून अपॉइंट करते. थँक्स मॅम, थँक्यू सो मच. मिस्टर युवराज, मी आणि मिस्टर विनोद यांनी आपलं प्रेझेंटेशन बघितलंय. मीट माय इन्व्हेस्टर मिस्टर राव. हॅलो सर, गुड आफ्टरनून. या मुलाने एक नवीन ऍप डेव्हलप केलंय, हेल्प टू गर्ल. नवीन व्हेंचर आहे आणि ही हल्लीची न्यू जनरेशन खूप वेगळ्या विचाराची आहे. युवराज सुरू कर. आता थोड्याच वेळात एक मोठी व्यक्ती येईल. श्योर सर. सर, कुड वी स्विच ऑफ द लाईट्स प्लीज? येस. वेल एव्हरीवन, सो हे आहे आपल्या ॲपचं नाव, कन्स्ट्रक्ट फाइंडर. सो जेंटलमॅन, ॲज वी ऑल नो की कन्स्ट्रक्शन बिझनेसचे सर्वात महत्वाचे कॉम्पोनेंट्स असतात डेव्हलपर्स, आर्किटेक्ट, इंजिनियर्स, स्ट्रक्चरल इंजिनियर्स आणि येस द वेंडर्स. वेंडर्समध्ये सगळेच आले, म्हणजे पेंटर, सुतार काम करणारा सगळेच. आणि येस, लास्ट बट नॉट द लीस्ट, द एंड मार्क आर बायर, आपले ग्राहक. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ग्राहकांना कुठल्याही स्टेजला खरी माहिती मिळू शकते, जे बऱ्याचदा बिल्डर्स लपवतात. कामाशी प्रामाणिक असलेल्या बिल्डर्सना असं नाही बरं का करावं लागेल. यू आर ऍब्सोल्युटली राईट सर. पण प्रत्येक ग्राहकाला हे कसं कळणार की तुमच्यावर विश्वास ठेवून तो चूक तर करत नाहीये ना? वेल, दॅट्स अ व्हॅलिड पॉइंट. पण शेवटी कन्झ्युमर इज द गॉड, राईट? येस, यू आर राईट सर. जॉईनिंग लेटर. जॉईनिंग लेटर. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच.
मॅम हे उघडून बघ. चेक माझ्या नावाचा. पण मी अमाऊंट बघितलीस? $2,00,000. 1 month salary in advance. Are you happy now? अर्पिता, गौतम, जहागीरदार. येस मॅम. थँक्यू सो मच. पण मी एक विचारू? नाही म्हणजे तुम्ही मला एकही प्रश्न नाही विचारला. रादर माझा इंटरव्ह्यूच झाला नाहीये आणि डिरेक्टली मला प्रोजेक्ट हेड. वेल, माझ्या कंपनीमध्ये छोटीशी नोकरी मिळवण्याकरता हजारोने ऍप्लिकेशन्स येत असतात, पण मी तुझी निवड केली. अर्थात हा जॉब तुला इतक्या सहज मिळाला त्यामुळे तुला प्रश्न पडला असेल, वाय मी? गोल्ड मेडल मिळालंय तुला ग. तू स्वतःला ऑलरेडी सिद्ध केलंयस. मग मी तुला आणखीन काय प्रश्न विचारणार? मॅम मी फक्त स्वतःला परीक्षेत सिद्ध केलंय, पण मी या पोस्टवर सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवेन. आणि तुम्ही जो काही विश्वास दाखवलाय माझ्यावर, मी त्याला तडा नाही जाऊ देणार. मला आवडेल तुमच्या बरोबर काम करायला. म्हणजे तुला ऑफर मान्य आहे तर? येस मॅम. Well, gentlemen, this was my presentation. मी खरंच ह्या प्रोजेक्टसाठी खूप मनापासून मेहनत केली. आय एम शुअर की तुम्हाला हे सगळं आवडलं असेल. पुन्हा माझ्या समोर नुसता आलास जरी ना, तरी खुंटीसारखा उभा जमिनीत काढून टाकेन. चल रे, निघ तू कॅटलॉस. सर, हा युवराज नवीन स्टार्टअप सुरू कर, पोलिसांच्या मदतीकरता आणि मुलींच्या संरक्षणासाठी त्याने एक ॲप तयार केलं. आणि सर, हे दुसरं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीसाठी एक्सिलेंट ॲप आहे सर. तुम्ही एकदा बघाच. युवराज, सरांना माहिती दे. विनाकारण कोणी चढलं ना
तर आपण ऐकून घेत नसतो. काय बात आहे, काय भाषा आहे, हा? काय भाषा आहे तुमची? कोणी चढलं वगैरे, कोणासमोर बोलतोय आपण, काय बोलतोय? नाही, आता तर क्लिअरच झालं. क्लिअरली दिसतंय कुठून आलायस, कुठल्या वातावरणात आलायस, काय संस्कार झालेत कळतंय. युवी, तू राबलायस, पण आता ही संधी वाया जाऊ देऊ नकोस. जुनं भांडण विसर आणि बोल. युवराज, हाँ 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 वेल सर, हा ॲप म्हणजे वेंडर्स मधला, बिल्डर्स मधला आणि ग्राहकांमधला एक दुवा आहे. आणि त्यासाठी मी मिस्टर विश्वनाथ, याला जायला सांगा. सर पण अजून प्लीज टेल हिम टू गो नाव. युवराज, नाही, ठीक आहे सर. इट्स ओके, मी थांबतो. बाय. मेनका ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये किती कंपनीज आहेत, कोणकोणते बिझनेस आहेत, हे सगळं नीट जाणून घे. आपले कॉम्पिटिटर्स कोण आहेत हे सुद्धा जाणून घे. अर्पिता, गौतम, जहागीरदार. मी इथे येण्यापूर्वीच आपल्या कंपनीबद्दल सगळी माहिती काढली आहे. नो वंडर, गोल्ड मेडल मिळालंय तुला. थँक्स मॅम. ओ, नो फॉर्मॅलिटीज प्लीज. आपल्या इथे सगळेच एकमेकांशी इन्फॉर्मली वागतात, एम्प्लॉईज बरोबर सुद्धा. काही कंपनी आहेत जिथे उठता बसता फक्त सर 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 करत बसावं लागतं. पण यू कॅन कॉल मी मेनका. ओके मॅम. सॉरी, मेनका. गौतम जहागीरदार, आता ह्या खेळात तुझ्या मुलीला माझ्या बरोबर घेऊन मी काय काय करते ते बघत राहा. मला अजूनही कळत नाहीये, म्हणजे माझा इंटरव्ह्यू झाला नाही आणि मला जॉब मिळाला. ऍडव्हान्स सॅलरी. मेनका नवीन टॅलेंट फाइंड आउट करण्यात कधीच चूक करत नाही. खरंच हे खूप मोठं सरप्राईज आहे माझ्यासाठी. जॉईन कर आणि मग बघ, खूप सारे सरप्राइजेस मिळणार आहेत तुला. स्वतःला ओळखू शकणार नाहीस इतकं बदलून टाकणार आहे मी तुला. केव्हापासून जॉईन होतीयस अर्पिता? उद्यापासून. ग्रेट. जॉईन लेटर साइन करून जा. ओके. अर्पिता, गुड लक. ओके मॅम. सॉरी, मेनका.
गौतम जहागीरदार, आता ह्या खेळात तुझ्या मुलीला माझ्या बरोबर घेऊन मी काय काय करते ते बघत राहा. एक वेगळी नवीन आयडिया आहे असं मला सांगून कोणाला बोलवून घेतलं होतं तुम्ही मिस्टर विश्वनाथ? सर पण तुम्ही त्यांचं पूर्ण प्रोजेक्ट ऐकलंच नाही. सर तो मुलगा शार्प आहे आणि रोज हजारो स्टार्टअप्स उगवत असतात. आज उगवतात आणि उद्या गळून पडतात. नाही पण सर मला काय म्हणायचंय की शुभदा ग्रुप ऑफ कंपनीजना गरज नाहीये या अशा कोणाही माणसांची. साईन कुठे करायची आहे? इथेच ना? हो मॅम. कंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. गुड आफ्टरनून मॅडम. ही मुलगी इथे काय करत होती? मॅडमनी म्हणजे तुमच्या मॉमनी आजच तिला प्रोजेक्ट हेड म्हणून अपॉइंट केलं. मॉम 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 तू त्या अर्पिताला, माझ्या कॉम्पिटिटरला आपल्या कंपनीत जॉब दिलास. मॉम तू तिला प्रोजेक्ट हेड केलास. हाऊ कॅन यू डू दॅट मॉम? शांत हो, सांगते. मॉम काय सांगणार आहेस तू? मॉम युनिव्हर्सिटीमध्ये तू मला गोल्ड मेडल मिळवून देणार होतीस. कोणाला मिळाला? तिला. तू मला आपल्या कंपनीमध्ये VP करणार होतीस, पण तू त्या मुलीला, त्या अर्पिताला आपल्या कंपनीमध्ये प्रोजेक्ट हेड केलास. मॉम तुझा ना माझ्यावरचा कॉन्फिडन्सच कमी झालाय. एका परीक्षेत नंबर 1 नाही आलीस तर एवढा राग? हा राग जपून ठेव. राग आहे ना तो असा फिक्स डिपॉझिट सारखा यूज करायचा असतो, साठवून. आणि मग वेळ आली की मग रागाच्या आगीत शत्रूची राख व्हायला हवी फक्त. डोंट वरी, माझ्यावर विश्वास ठेव. आयुष्यभर नंबर 1 तूच राहणार आहेस. मॉम कसं शक्य आहे ते? का शक्य नाहीये? युनिव्हर्सिटीची टॉपर तुझ्या हाताखाली काम करणार आहे. मग नंबर 1 कोण झालं? तू का ती? अख्ख्या देशात टेक्निकल इन्स्टिट्यूटची काही कमतरता आहे आणि तिथे टॅलेंटची काही कमतरता आहे का? सो असं कोणी यावं आणि आपल्याला भेटावं याची काही गरज नाही आहे. शुभदा ग्रुप स्टार्टअप हायर करायचंच असेल तर अख्ख्या देशात टेक्निकल इन्स्टिट्यूटची काही कमतरता आहे आणि तिथे टॅलेंटची काही कमतरता आहे का? सो असं कोणी यावं आणि आपल्याला भेटावं याची काही गरज नाही आहे शुभदा ग्रुपला. सर पण आमचाही काही अनुभव आहे. उगाच कशाला आम्ही कोणाला इथे मीटिंगला घेऊन येऊ. सर त्याचं प्रोजेक्ट नवीन आहे
आणि इंटरेस्टिंग आहे, म्हणून आम्ही ते सिलेक्ट केलं. पण सर, तुम्हाला त्यात इंटरेस्ट नसेल तर हरकत नाही, आपण दुसरा पर्याय शोधू. ओके ओके, शोधा ना दुसरा पर्याय. मग शुभदा ग्रुप ऑफ कंपनीजच्या ऐवजीही, माझ्या ऐवजीही दुसरा पर्याय शोधा. आणि तुमची आजपर्यंत आमच्या कंपनीमध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती विथ इंटरेस्ट ताबडतोब तुम्हाला वायर केली जाईल कारखान्यात. नाही सर, आम्हाला तसं नाही म्हणायचं. सो लेट अस कन्सिडर आवर प्रोफेशनल रिलेशनशिप टू बी ओव्हर राईट नाव. थँक्यू. सर सर पण सर, प्रॉब्लेम काय, आत्ता येताना मी 2 इन्व्हेस्टर्सना होल्डवर ठेवलं फोनवर. तर ऑलरेडी तुमच्यामुळे खूप वेळ वाया गेलाय, त्यांचा तरी वेळ वाचेल आणि माझाही. सर 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 प्लीज सर, आपले संबंध फार जुने आहेत. हो, आणि ह्या एका पुराच्या प्रोजेक्ट काय, अहो आपण हजारो प्रोजेक्ट आणू, पण सर आम्हाला तुम्हाला गमवायचं नाही. सर पाहिजे असेल तर आपण असं करू, हा प्रोजेक्ट रिजेक्ट करूया. विनोद, त्या मुलाला बाहेर जाऊन सांग. सर, तू सांगितलंस ना तर बाबा नक्की हा शर्ट घालतील, आणि मला त्यांना बघायचंय या शर्ट मध्ये. आणि हे फक्त तूच करू शकतेस. प्लीज शर्ट. शर्ट